या मुद्द्यावर आपण कोर्टामध्ये जाणार का शिवसेना? काही लोक चालले आहेत, काही लोकांची तयारी सुरू आहे, काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था या विषयावर काम करतायत. त्याच्यात मग कोर्ट तरी काय आहे? कोर्ट पण यांचे गुलामच आहे ना. हायकोर्ट असेल, सगळे संघाचे लोक नेमले आहेत सुप्रीम कोर्टात. ऐकून तर घ्या आमचं. आपण न्यायस्थानावर बसलेले आहात ना, आपण न्यायमूर्ती आहात ना. या महाराष्ट्र रामशास्त्रांची परंपरा आहे ना. हाँ, थोड़ा तरी बाणा दाखवा, ऐकून तर घ्या आमचं. देखिए, शिरडी हमारा शिवसेना का हमेशा गढ़ रहा है. यहाँ के सांसद मेंबर ऑफ पार्लियामेंट 20 साल से शिवसेना से है. अब कोई चुनाव नहीं है 2 साल 3 साल तक, तो पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने तय किया है पूरे महाराष्ट्र में संगठन मजबूत करने के लिए हम सब लोग काम करेंगे. आज यहाँ हमारे कार्यकर्ताओं का एक रैली है, बड़ी मात्रा में हजारों लोग आने वाले हैं, तो ज़रूर उसमें मार्गदर्शन होगा. और आने वाले विधानसभा की तैयारी अब से हमारी शुरू हो गई है. ये सवाल आप देवेंद्र फडणवीस जी को पूछिए ना. सर, देवेंद्र के माध्यम से कोई दोस्ती का रिश्ता बना रहे? मुझे मालूम नहीं. सर, आपने आप कैसा अभी सच कहा ना, उनकी वैयक्तिक भूमिका है ये पार्टी की भूमिका अब तक तय नहीं हो गई है. लेकिन अगर शिंदे गुट में ऐसे कोई लोग हैं जो चाहते हैं कि हमने गलत काम किया है, हमने बेईमानी की है पार्टी से और हमको प्रायश्चित लेना चाहिए, ऐसे लोगों के लिए शिवसेना के दरवाजे खुले रहेंगे. उद्धव जी से बात करेंगे, उद्धव जी जो निर्णय लेंगे तो उसके बारे में हम आगे जाएंगे. तो महाराष्ट्र में ऐसा आ रहा है क्या? कोई आपके पास जानकारी है क्या? नहीं, आपको मेरे पास जानकारी नहीं है. मेरे पास जानकारी नहीं है. हमारी सरकार नहीं है. अगर हमारी सरकार होती तो मैं बात करता. सरकार किसी और की है तो मैं क्यों बात करूं? शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे. हे सगळ्यांना माहिती. तो अमित शहाचा गट आहे. त्या पक्षाचे नेते अमित शहा आहे, ते दिल्लीमध्ये बसतात. म्हणून त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं. पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं, तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या. आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्णा मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात आणि उठताना ढुंगणाला गवत लागलं असं त्यांच्या, असं त्यांना ते थांबावं लागतं. तेव्हा हा अमित शहाचा गट आहे. अजित पवारचा जो पक्ष, पवारांचा, हा अमित शहाचा पक्ष आहे. हे पक्ष नाही, ते त्यांचे गट आहेत. अमित शहाने निर्माण केलेले गट आहेत. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.